नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुका या 2 महिन्यावर येऊन ठेपल्यात आणि इच्छुक उमेदवार हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपल्यासोबत भाजपचे नेते मिलिंद इंबल सर आहेत. ते कित्येक दिवसापासून जनतेमध्ये जाऊन काम करतायत, पार्टीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवत आहेत. ते पण एकंदरीत इच्छुक आहेत. त्यांच्या पण नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात वसमत तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते. आपल्यासोबत स्वतः मिलिंद इंबल सर आहेत. काय सांगणार सर, आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहात, एकंदरीत कशा प्रकारे काय काय समस्या आहेत नागरिकांच्या, आपण कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतो? हे बघा, भारतीय जनता पार्टी सतत कार्य करत असते. विधानसभेच्या निवडणूक आल्या म्हणून गावापर्यंत जायचं आणि आपण भेटी द्यायच्या असं भारतीय जनता पक्षानं कधीही केलेलं नाही. आमचा बूथ प्रमुख हा सक्षम आहे आणि आम्ही नेहमीच गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम करत असतो, ते दूर करण्याचं काम करत असतो. आज निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणूक 2 महिन्यावर आली म्हणून गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि ते सोडवण्याचं आश्वासन फक्त द्यायचं, असं भारतीय जनता पक्षाचं कधीच कार्य राहिलेलं नाही. आम्ही सतत जनतेत राहत आलेलो आहोत आणि जनतेची कार्य करण्याचं हे प्रथम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक खालच्या बूथ प्रमुख असेल, नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांचे हे कर्तव्य राहिलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मागील 5 वर्षामध्ये जे विकास झालाय आणि आपण कशा प्रकारे आपला झेंडा असणार आहे पुढचा? भारतीय जनता पक्षाने पूर्ण देशामध्ये जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले खूप मोठा विकास या देशामध्ये केलेला आहे. आपण पाहिलं असेल, वसमतमध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्यात आलेलं आहे. परवाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हळदीसाठी संशोधन केंद्राची मान्यता दिलेली आहे. 800 कोटी रुपयाचा माजी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून मोठा प्रकल्प इथं उभं राहत आहे. त्या माध्यमातून आपल्या भागात जे प्रमुख पीक जे हळदीचं आहे त्याला कुठेतरी संशोधनाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचं काम या संशोधन केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. असे विविध कामं हे देशाच्या सरकारने असतील, महाराष्ट्राच्या सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे आपण पाहिलं असेल, NDAचे तिसऱ्या वेळेस नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतलेली आहे, इतिहास निर्माण केलेला आहे. लोकांभिमुख कार्य करण्याचं काम हे नरेंद्र मोदीजीने मागच्या 10 वर्षात केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात त्या विकासाच्या आधारावरच आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात विविध समस्या आहेत. वसमत तालुक्यातील कोणती समस्या आपण सर्वात प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करतो? वसमत विधानसभेअंतर्गत आमचा जे औंढा तालुक्यामध्ये पाण्याची समस्या, इरिगेशनची समस्या हा मागच्या कितीतरी वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. जुन्या आमदारांनी निवडणूक लढल्या, जिंकल्या सुद्धा या प्रश्नाच्या आधारावर, पण आमचा जो भाग आहे मग ते वगरवाडी पासून ते चोंडी आंब्यापर्यंतच्या भागाला आतापर्यंत पाणी मिळालेलं नाही. माझा पहिला प्रश्न राहील की त्या भागाला कसं सिंचनाचा आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, कारण वसमत विधानसभेमध्ये बाकी क्षेत्रामध्ये सिंचनाची सोय आहे पण तो भाग सिंचनापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्या भागासाठी माझं प्रथम प्राधान्य राहील की आमचा शिरड शहापूरचा भाग असेल, पांगरा शिंदे असेल, पुरजळ सर्कल असेल, नागेशवाडी असेल, वगरवाडी असेल, आंबा सर्कल असेल, या भागाला सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा माझा पहिला प्रयत्न राहील. बरं, आपल्याच पक्षातील आमदार तानाजी मुटकुळे यांचा आज वसमत मध्ये निषेध करण्यात आलाय. त्यांनी एक वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे यांच्याविषयी. कसं पाहता याच्याकडे आपण? नाही, त्या वक्तव्याचं मलाही काही माहिती नाही. आजच आपल्या माध्यमातून कळतंय की ते मोर्चा वगैरे निघालेला आहेत. आमदार साहेब आहेत, ते त्यांच्या लेवलवर वक्तव्य काय करत असतील ते करतील, पण मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. एकंदरीत आपण नागरिकांकडे स्वतः जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करताय. कोणत्या अडीअडचणी त्यांच्या जास्त प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळत आहेत, आपण आणि कशा प्रकारे सोडवतोय? रस्त्याचे प्रश्न, मी आता गावोगावी फिरत आहे, रस्त्याचे प्रश्न गावागावात फार मोठ्या प्रमाणात वसमत विधानसभेमध्ये आहेत. ते प्रश्न सोडवण्याचा फार मोठा टार्गेट आमच्या समोर असणार आहे. देशामध्ये रस्त्याचं जाळं, हायवेचं फार मोठं निर्माण झालेलं आहे. आमच्या हिंगोली विधानसभेमध्ये मुटकुळे साहेबांनी गावागावात रस्ते सिमेंटचे करून दिलेले आहेत, पण इथं वसमत विधानसभेमध्ये ते कुठं दिसून येत नाही. माझा प्रमुख उद्देश आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शासनाने जी योजना आणलेली आहे, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, यापासून कोणीही वंचित राहू नये. पूर्ण आमच्या माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी गावोगावी जात आहेत, पॉम्पलेटच्या माध्यमातून प्रचार करत आहे,
रथाच्या माध्यमातून प्रसार करत आहे आणि या योजनेचा लाभापासून कोणीही वंचित राहू नये हा माझा प्रमुख उद्देश आहे. आणि त्या माध्यमातूनच मी गावोगावी जाऊन आमचे भाजपचे कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, त्यांना सूचना देत आहे की बाबा आपण सुद्धा गावात गेलं पाहिजे, पूर्ण माता भगिनीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या चांगली एक योजना जी महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 1500 रुपये महिलांना मिळणार आहेत. या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळाला पाहिजे, ही माझी सर्वप्रथम प्राधान्य आहे. तर आपण पाहिलं असेल, हे होते भाजपचे नेते मिलिंद इंबल सर. एकंदरीत हे विविध गावामध्ये जाऊन नागरिकांच्या काय काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि येणारी विधानसभा त्यांनी लढवावी अशी जनतेमधून पण चर्चा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. तेव्हा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.